अशा प्रकारच्या कॉन्फरन्स देशात झाल्या नव्हत्या का? आता त्याचं महत्त्वाचं जर आपण पैलू बघायला लागले तर त्याच्यात काय प्रकर्षाने ज्याला म्हणतात G20च्या न्यू दिल्ली डिक्लेरेशनमध्ये आलं, ही खऱ्या अर्थाने भारताची G20च्या प्रेसिडेन्सीची अचिव्हमेंट मानावीच लागेल. आता ह्याच्यातली डावी बाजू किंवा निगेटिव्ह पॉईंट काय म्हणता येतील की ज्याच्यात भारताला चॅलेंजेस अजूनही आहेत ते क्रॉस करावे. नो डाऊट भारत हा एक खऱ्या अर्थाने म्हणजे साला म्हणतात ना की जगाच्या लेवलला एक सिल्वर स्पॉट अशा अर्थाने उभं के आलेलं हे नक्की अनडाऊटेड आहे. त्यामुळे G20च्या माध्यमातून भारत त्याची शक्ती तो कसा आता विकसनशील राष्ट्राकडनं विकसित राष्ट्राकडे जातोय हा दाखवण्याचा आणि हा जगातल्या या ज्या बलाढ्य ज्या इकॉनॉमी आहेत देश आहेत त्यांना पटवण्याचा जो आपण प्रयत्न केला तो एका अर्थाने सक्सेसफुल झाला. ह्यासाठी केंद्रातील सरकारला आपल्याला हे क्रेडिट द्यावंच लागेल. पण आता दुसरं होतं त्याचा नुसतं गव्हा करून होत नाही ना, त्याचा तुम्ही नुसतं स्वतःचं प्रोजेक्शन आणि राजकीय प्रोजेक्शन करण्यासाठी जर उपयोग करणार असेल तर मला असं वाटतं थोडं आपल्याला तिथे जरा थोडं काय म्हणतात ना स्पीड ब्रेकर लावावं लागेल. आता साधारण हे जे G20 म्हणजे आता बघ गतवर्षी इंडोनेशियामध्ये बालीला जी कॉन्फरन्स झाली होती G20ची त्यावेळेला आपल्याकडे ज्याला म्हणतात त्याला आपल्याकडे हे बटन जे देण्यात आलं बॅटन म्हणतात ते म्हणजे आता पुढचं तुमचं G20ची प्रेसिडेन्सी ही पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी भारताकडे असेल. त्यानुसार मोदी साहेबांना त्यांनी त्यावेळेच्या इंडोनेशियाचे जे कोण होते हेड ऑफ स्टेट त्यांनी ती दिली. मानलं पाहिजे की केंद्र सरकारने त्यावेळेला त्यांनी काय केलं की ह्या वेळेला म्हणजे अशा प्रकारच्या कॉन्फरन्स देशात झाल्या नव्हत्या का? तर झाल्या होत्या ना. म्हणजे नॅम असेल सार्क असेल अशा प्रकारचे इंदिरा गांधी असताना मनमोहन सिंग असताना किंवा आधीसुद्धा झालेल्या होत्या. पण त्यावेळेला असा मोठा गवगवा किंवा जी पब्लिसिटी म्हणतात सोशल मीडियावर असेल लाईव्ह टेलिकास्ट असेल असं कधी झालेलं नव्हतं. ठीक आहे नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा BJPच्या गव्हर्नमेंटची जी एकूणच जी स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार त्यांनी हे संबंध देशात न्यायचा प्रयत्न केला. त्यासाठी क्रेडिट दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी साधारण 60 वेगवेगळ्या ठिकाणी 200च्या वर गेल्या वर्षभर मिटिंग घेतल्या. त्याच्यात मेन कोणी जर भूमिका बघितली असेल तर आपल्या केंद्रात माजी सचिव होते, त्यानंतर ते नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट झाली होती G20ची शेर्पा म्हणून अमिताभ कांत हे केरळा केडरचे IAS ऑफिसर आहे त्यांच्याकडे ही पूर्ण जबाबदारी दिली. ते जेव्हा त्यांच्या दिलेल्या स्थायिक ऑफिसमध्ये गेले तिथे काही नव्हतं, त्यांनी शून्यापासून सगळे डेव्हलप केलं हे इन्फ्रास्ट्रक्चर. मग त्यांना साथ कोणी दिली तर आपले विदेश मंत्रालयामधले जॉईंट सेक्रेटरी असतील ॲडिशनल सेक्रेटरी असतील मग ती टीम उभा राहिली आणि त्यांनी हे संबंध त्याच्यात वेगवेगळे त्यांनी पैलू आणले. काय आणले पैलू तर जेंडर इक्वालिटी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधली समानता असणं, त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे विकसनशील राज्य किंवा एकदम अतिमागास जे असलेली स्टेट्स बेसिकली त्यांना ह्या मुख्य प्रवाहात कसं आणण्यासाठी त्याच्यावर चर्चा केल्या. त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन, त्यानंतर आपल्या इथे वर्ल्ड बँक एशियन डेव्हलपमेंट बँक अशी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट ज्या एजन्सीज आहेत तर त्यांच्याकडनं नवीन आणखीन कसे आपल्याला फायनान्स मिळवून देईल बेसिकली ज्या अतिमागासलेल्या कंट्रीज आहेत त्यासाठी असे सगळे विषय गेल्या या 60 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 200 मिटिंगमध्ये पार केले. त्याचं पर्यवसन काय झालं तर ही जी परवाला जी आपली 9 आणि 10 तारखेला ज्या मिटिंग झाली दिल्लीमध्ये ज्याला म्हणतात समिट ज्या G20 प्रेसिडेंटचे आपल्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये हे सगळ्या विषयांचा उहापोह या सगळ्या आलेल्या ज्या हेड्स ऑफ स्टेटनी केला. आता त्याचं महत्त्वाचं जर आपण पैलू बघायला लागले तर त्याच्यात काय प्रकर्षाने ज्याला म्हणतात G20च्या न्यू दिल्ली डिक्लेरेशनमध्ये आलं तर संबंध मी 83 जे पॉईंट्स आहेत ते मी वाचलेले आहेत. त्या 83 पॉईंट्समध्ये जे मी मगाशी उहापोह केला त्याच्यामध्ये त्यांनी सर्वानुमती किंवा ज्याला म्हणतात कन्सेन्सस आला अशा प्रकारचं त्यांनी एक चित्र प्रोजेक्ट केलं आणि ते खऱ्या अर्थाने झालेलंच आहे. ही खऱ्या अर्थाने भारताची G20च्या प्रेसिडेन्सीची अचिव्हमेंट मानावीच लागेल. पण त्याच्यामध्ये जो मेन मुद्दा होता युक्रेन आणि रशियाचा जो युद्ध आत्ता सध्या चालू आहे ज्याला आता 1.5 वर्ष होत होईल त्याच्यामध्ये बालीच्या ज्या एकूण जो ठराव पास झाला होता त्याच्यावरनं बरेच वाद निर्माण झाले होते चायना आणि रशियामध्ये, रशिया आणि युक्रेनमध्ये आणि मग पर्यायी इतर विकसनशील देशात. तर ते त्यांनी ह्यावेळेला अवॉइड केलं. तर ते म्हणजे काय केलं तर त्यांनी सांगितलं रशियानी युक्रेनच्या विरुद्ध जे आत्ता चालू केलेलं युद्ध आहे तो त्यांनी आत्ता संबंध टाळला आणि त्याच्यात त्यांनी काय केलं युक्रेनमध्ये असलेले जे युद्ध आहे
तर त्या संदर्भात वाटाघाटींनी प्रश्न सोडले पाहिजेत आणि तेच करत असताना त्यांनी जगाच्या लेवलला असं त्याच्या त्या क्लॉजमध्ये किंवा त्या एकूण जो म्हणतात पॅरामध्ये त्याच्यात इन्क्लूड केलं की या आत्ताच्या या युगामध्ये जगामध्ये युद्धाला थारा नाही, पीस शांतता राहिली पाहिजे, टेरिटोरियल इंटिग्रिटी म्हणजे सार्वभौमत्व, देशांचं जे सार्वभौमत्व ते टिकलं पाहिजे, अशा प्रकारचा जो ठराव केल्यामुळे त्याला सर्वसंमती मिळाली. पण त्याच्यामध्ये एकही शब्द रशियाच्या विरोधात काढला नाही. हे एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो आणि अधोरेखित केलाच पाहिजे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो केला तो म्हणजे सर्व वसुधैव कुटुंबकम ही जी भारताने G20 प्रेसिडेन्सीच्या आत केली, जी एक अधोरेखित अशी भूमिका घेतलेली होती, त्याचंच त्यांनी पुढे जाऊन संबंध ह्या जे कंट्रीजचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांना एका टेबलावर आणणं आणि त्याच्यावर युनॅनिमिटी आली. मग त्याच्या अंतर्गत काय केलं तर नुसतंच एका देशाची प्रगती होऊन चालणार नाही, तर सर्व देशांची प्रगती होण्यासाठी हे आपापसातले जे अंडरस्टँडिंग आहे, आपापसातलं जे सहकार्य आहे ते कसं वाढवलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा केला म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन. आत्ता काय झालं आहे माहिती आहे का, आत्ता करोनानंतर बेसिकली ज्या अतिमागासवर्गीय देश आहेत ते अत्यंत फायनान्शियल अशा क्रायसिसमध्ये आहेत, त्यांच्याकडं खरोखरच फंड्स नाही. मग अशा वेळेला त्यांना मदत कोण करणार, तर त्यांना विकसनशील जे आणि त्याचबरोबर विकसित देश करू शकतात. पण त्या व्यतिरिक्त मी मगाशी म्हटलं तसं ज्याला म्हणतात मल्टीलॅटरल ज्या बॉडी आहेत, वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक, ह्यांनी त्यांचं स्वतःचं एक्सपोजर वाढवलं पाहिजे. तर त्या संदर्भातलं एक असा युनॅनिमस एक ठराव तिथे पास करण्यात आला. तिसरं काय केलं की हे सर्व करत असताना आपल्या जे देशामध्ये ॲग्रिकल्चर असेल, कौशल्य विकास असेल, हेल्थ असेल, हे प्रत्येक देशामध्ये ज्या G20 कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या परीने काय काय इनिशिएटिव्ह घेत असतात. या 83 जे एकूण जे क्लॉज आहेत त्याच्यामधला एक क्लॉज असं सांगतो की त्याच्यामधलं आणखीन सामंजस्य वाढवलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे स्किल इंडिया वगैरे वगैरे सगळं चालू आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर ते खरोखरच वाढवायचं असेल तर आपल्या देशामध्ये आपण जसं मेक इन इंडिया, मेड इन इंडिया करतो आहे, तसे इतर देशांमध्ये जे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेत जे स्किल डेव्हलपमेंटसाठी, कौशल्य विकासासाठी, त्यांच्यामध्ये आपापसात आणखीन नवीन सहकार्य करण्याची गरज इथे अधोरेखित केली. महत्त्वाचा आणखीन इश्यू म्हणजे शिक्षण. भारतामध्ये आत्ता शिक्षणाची परिस्थिती ओव्हरऑल बघायला गेलं तर काही राज्यांमध्ये आपण जी फुल लिटरसी केरळासारख्या ह्याच्यामध्ये आपण धरूया 100%, महाराष्ट्रामध्ये ती साधारण 76 ते 80% दरम्यान आहे. इतर राज्यांमध्ये ती परिस्थिती वाईट आहे. तर असं त्याच्यात हे केलेलं आहे की मग भारतामध्ये आता आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे. इतर कंट्रीजमध्ये नवीन उपक्रम घेतलेत शैक्षणिकमध्ये की ज्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढेल. तर अशांचा जो घेतलेले जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्याकडे राबवून ह्या दोघांची सरमिसळी करून आपण भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्रात आणखीन कसं प्राबल्य करू शकू ह्याविषयी सांगोपांग विचार झाला. महत्त्वाचा विषय होता म्हणजे आणखीन आरोग्य. आपल्या भारतामध्ये आरोग्यासाठी जे बजेट केलं जातं ते अत्यंत अल्प आहे. ते साधारण 60% असावं, 6% असावं हे जनरल डिमांड आहे, ती पण आपल्याकडे तेवढी नाही. पण इतर प्रगत राज्यांमध्ये हेल्थवर, आरोग्यावर भरपूर फोकस दिला जातो. त्याच्यात नवीन त्यांनी इनिशिएटिव्ह घेतले की ज्यामुळे एक तर जे गरीब आहेत, वंचित आहेत त्यांना ह्याचा फायदा मिळेल आणि त्याचबरोबर जे नवीन प्रयोग करून ज्या त्यामध्ये नवीन विकसित अशा ज्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना मेडिकल ट्रीटमेंटसाठी ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येतात तर त्याचा जो तिथे वापर होतो तो आपल्याकडे कशा करण्यात येईल आणि तो सगळा कॉस्ट इफेक्टिव्ह असेल यावर अधोरेखित केलं. आणखीन पुढचा महत्त्वाचा सांगायला पाहिजे म्हणजे जेंडर इक्वालिटी. हा नेहमी वर्ल्ड बँकेच्या नुसार सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा युनायटेड नेशनच्या लेवलला सुद्धा तो G20नी सुद्धा इथे अधोरेखित केला. म्हणजे काय तर महिला आणि पुरुष यांना समानतेची वागणूक ही प्रत्येक क्षेत्रात मिळाली पाहिजे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी ह्या G20 कंट्रीजनी आपापसात काय करता येईल आपले इनिशिएटिव्ह एक्सचेंज करून याच्यामध्ये आणखीन कन्सॉलिडेट भूमिका कशी होईल याकडे लक्ष दिलं. हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला पाहिजे. त्या व्यतिरिक्त 2-3 मुद्दे मांडील ते म्हणजे आत्ता सबंध देशात किंवा जगामध्ये हवामानात जे बदल होत आहेत ज्याला आपण म्हणतो त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज होत आहे, अत्यंत धोकादायक होत राहणार आहे. साधारण हे 1.5 डिग्री सेल्सिअसनी जर वाढलं
तर ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल तर $100 बिलियन एवढं साधारण हे जे विकसित जे देश आहेत त्यांनी द्यायचं कबूल केलं आहे. त्यांच्याकडनं अजून ते पूर्ण आलेलं नाही. पण आत्ताच्या G20 कंट्रीमध्ये तेच आता मुद्दामून म्हणजे ओव्हरऑल याच्यावर जो फोकस केला तो हाच की एका बाजूला क्लायमेट चेंजचं हे वाढणारं चॅलेंज हे सगळ्यांनी एकत्र मिळून हे आपण केलं पाहिजे. नाहीतर ते भारतातच नाही तर जगाच्या लेवलला ह्याचे जे दुष्परिणाम आहेत ते जनसामान्यापासून ते सर्वांना भोगावे लागतील. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दाही इथे युनॅनिमसली डिस्कस झाला. आणखीन त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं केलं म्हणजे की ह्याच्यामध्ये मी परत ते सांगतोय छोटी जे देश आहेत त्यांच्याकडे पैसा नाही क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्यासाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी त्या करायला पाहिजेत त्या. म्हणून ह्याच्यामध्ये आता जो युनॅनिमसली ठराव झाला तो हाच आहे की वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक ह्यांनी त्यांच्याकडनं होणारी जी मदत आहे ती वाढवली पाहिजे. मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचा असा एक युनॅनिमस त्याच्यामध्ये जे डिक्लेरेशनमध्ये तो आपण ठराव म्हणूया तो पास करण्यात आला. त्यामुळे मोठे तौरपर जर करायचं झालं तर G20ची झालेल्या याची उपलब्धी काय म्हणता येईल तर जगाच्या लेवलला भारत हे आता एका सशक्तीकरणाकडे चाललेलं आहे. हे अधोरेखित झालं. भारत ही आता जगाच्या लेवलला 5वी इकॉनॉमी आहे ती आपण 3री इकॉनॉमी करतो आहे आणि आपण हे जे $5 ट्रिलियन जे टार्गेट ठेवलेलं आहे त्यासाठी कसे कटिबद्ध आहोत ह्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे हे अधोरेखित करण्याचा हे बिंबवण्याचा प्रयत्न केला ज्याला UK, USA, जपान, कॅनडा ह्या सर्वांनी त्याला मान्यता दिली की येस भारत आता स्वतःच्या कुशातनं बाहेर येतो आहे आणि तो आता एक प्रबल असा देश बनण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ती भारताच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. तिसरी उपलब्ध म्हणेन की हे सर्व करत असताना युक्रेनच्या संदर्भात जो युनॅनिमिटी आणण्याचा भारताने जो प्रयत्न केला ते जे अमिताभ कांत आणि त्यांच्या हाताखालची टीम आणि मग प्राईम मिनिस्टर ऑफकोर्स कारण ही वॉज अ लिडिंग फोर्स त्यांनी केला त्याला क्रेडिट द्यावीच लागेल. आणि चौथा मुद्दा हे सर्व करत असताना भारत आता एका वेगळ्या फुटिंगवर आहे की एका वेगळ्या कॉर्नरला पोचलेला आहे. आणि तो भारत जो नेहमी म्हणजे असं रंगवलं जायचं की झोपडपट्ट्यांचा देश आहे, गरिबांचा देश आहे असं न होता भारत हा असणाऱ्या जगातील आणि अंतर्गत असलेल्या सगळ्या संधीचा फायदा घेण्यासाठी कसा सज्ज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि तो सक्सेसफुल झाला. ही झाली उजवी बाजू. आता ह्याच्यातली डावी बाजू किंवा निगेटिव्ह पॉईंट काय म्हणता येतील की ज्याच्यात भारताला चॅलेंजेस अजूनही आहेत ते क्रॉस करायला येतील. एक जर का भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर भारताचा जो ग्रोथ रेट आहे GDP ग्रोथ रेट तो आत्ता आपण मध्ये झाला होता ह्या 22-23चा 6.8%. चांगला आहे. म्हणजे संबंध जगाच्या लेवलला जिथे काही इकॉनॉमी मायनस आहेत काही 1.5 काही 2.3नी वाढत आहेत तेव्हा भारत हा 100% एका म्हणजे चांगल्या याच्यावर प्रोग्रेस कार्डवर आहे. पण तो एवढं इनफ नाही. तर तिथे असलेल्या जे कोण इकॉनॉमिस्ट होते त्यांनी असं सांगितलं म्हणजे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल आणि मग आपलेही असणाऱ्या भारतातले जे इकॉनॉमिस्ट त्यांनी सांगितलं की ही जर आपल्याला अचीव करायची असेल तर भारताला साधारण 14 ते 15% GDPची ग्रोथ ही दरवर्षी अचीव करावी लागेल. मग त्यासाठी चॅलेंजेस भरपूर आहेत. म्हणजे एका बाजूला आपल्याकडे ॲग्रिकल्चरचे चॅलेंजेस आहेत त्यामुळे ॲग्रिकल्चरवर जे डिपेंडंट आहे त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भरपूर पोस्ट करोना बरेच चॅलेंजेस झाले त्यामुळे तिथे आणखीन म्हणजे काय म्हणता येईल ना ते अजूनही सर्कस करून ते टिकवले जात आहे. सर्व्हिसेस सेक्टर वाढतो आहे साधारण 55 ते 61% आहे. पण सर्व्हिसेस सेक्टरमध्ये वाढत असतानासुद्धा एका बाजूला ॲग्रिकल्चरचं प्रमाण कमी होणं दुसऱ्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंगचं प्रमाण मेंटेन करणं म्हणजे साधारण 25 ते 27 करणं त्याच्यामध्ये सर्कस करावी लागणं आणि तिसऱ्या बाजूला सर्व्हिसेस सेक्टरची ग्रोथ होतानासुद्धा त्याच्यामध्ये असणारे मग पॉलिसी रिलेटेड चॅलेंजेस आहेत, रेग्युलेशनचे चॅलेंजेस आहेत त्याच्याकडे बघणं. पर्यायाने आपली जी ग्रोथ आहे ती साधारण 15% कशी होईल त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे नुसती हवेत चर्चा करून होणार नाही की आपण $5 ट्रिलियन होणारच आहोत, 3 नंबरची इकॉनॉमी होणारच आहोत. त्यासाठी लागणारे पोषक वातावरण आपल्याला करावं लागेल. त्यामुळे आत्ता जसं म्हणतात जे वॉरचं म्हणजे ज्याला म्हणतात ना की जी कसरत करावी लागते RBIला की आपल्याला इन्फ्लेशन कंट्रोलला आपल्याला हे द्यायचं आहे का ग्रोथला द्यायचं आहे. तर येणाऱ्या ज्या मॉनिटरी पॉलिसीच्या निर्णयामध्ये ते आपल्याकडे बघावं लागेल आणि त्या दृष्टीने कसं आता RBI आणि त्याचबरोबर केंद्र सरकार आणि पर्यायी राज्य सरकार निर्णय घेतात त्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा करोनानंतर किंवा त्याच्या आधी आपण बघूया डिमॉनिटायझेशन नंतर
त्यानंतर झालेलं GSTचं इम्प्लिमेंटेशन आणि मग कोरोना, याचे जे कास्केडिंग इफेक्ट आहेत म्हणजे वारंवार त्याच्यातनं होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आता जाणवायला लागले. त्याचा बळी कोण घेत आहे म्हणजे भारत सरकारनी आणि राज्य सरकारनी MSME इंडस्ट्रीसाठी भरपूर प्रयत्न केले आहेत आणि करतातही आहेत, ज्यांचा वाटा ह्या संबंध एक्सपोर्टमध्ये किंवा टोटल याच्यामध्ये 30% आहे. महत्त्वाचा असा सेक्टर आहे. पण त्याला जर पुश करण्यासाठी आणखीन जर सुसूत्रीकरण केलं असणाऱ्या पॉलिसीमध्ये, असणाऱ्या टॅक्सेसमध्ये, तर त्याची ग्रोथ होईल आणि पर्यायी ते आपल्याला ह्या $5 ट्रिलियन जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे हे एक चॅलेंज आहे. आणखीन महत्त्वाची 2 चॅलेंज जिथे आपल्याला देशाला आणि पर्यायी राज्यांना सगळ्यांना फोकस करायला लागते म्हणजे शिक्षणावर आत्ता फोकस करून मग गळती थांबवावी लागेल. नुसतं कोरोनामध्ये डिजिटल शिक्षण घेतलं म्हणजे झालं असं नाही, कारण सगळे रिपोर्ट आले होते त्याच्यात असं आढळून आलं की बऱ्याचशांकडे ती कनेक्टिव्हिटीच नसायची. त्यामुळे ते डिजिटल किंवा ऑनलाईन याला काहीच अर्थ राहिला नव्हता. त्यामुळे नुसतं ऑनलाईन करताना असणाऱ्या वर्गातली पटसंख्या वाढेल कशी, असणारे जे वर्ग आहेत ते व्यवस्थित चालू कशी राहतील. अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच केसेस येत आहेत की बेसिकली जिथे एक शिक्षकी शाळा आहे किंवा काही तिथे शिक्षक असून जातच नाही. तर हे देशाच्या लेवलला चित्र पलटून शिक्षणावरची तरतूद वाढवणं आणि शिक्षणाच्या असणारं सर्वंकष ज्याला होलिस्टिक पॉलिसी घेणं हे एक चॅलेंज असणार आहे. आणि आरोग्य, कोरोनानंतर आपण भरपूर चॅलेंज केलं आहे. म्हणजे जसं नरेंद्र मोदी म्हणतात तसं भारतामध्ये व्हायरस म्हणजे या विरुद्ध जी एकूण जी लागणारी लस ज्याचं इन्व्हेंट केलं त्याच्यामुळे फायदा तर झाला आणि त्याचा लसीकरणासाठी ज्या पद्धतीने एक टार्गेट ओरिएंटेड संबंध देशाच्या लेवलला प्रोग्राम जो इम्प्लिमेंट केला त्याचे आपल्याला सक्सेस बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे तेच त्याच्यापुरतं सीमित न राहता देशाच्या लेवलला आरोग्यासाठी सुविधा आणखीन देणं, त्यासाठी बजेट वाढवणं आणि त्यासाठी ते शेवटच्या माणसापर्यंत कसे पोचेल याकडे लक्ष देणं हेही चॅलेंज असेल. आणि आणखीन एक महत्त्वाचं ज्याचा नेहमी गवगा होतो ते म्हणजे IT आणि IT एनेबल सर्व्हिसेस किंवा डाटा सेंटर असतील, डिजिटल इकॉनॉमी. म्हणजे आपल्या भारताचं म्हणजे सर्वांनी कौतुक केलं जे रुपे आहे किंवा आपण जे GPay करतो त्याचं सगळ्यांनी तिथे दाखवलं प्रदर्शन म्हणजे, आणि त्यांना ते सगळं भावलं. ते आपल्या त्यांच्या लेवललाही करणार आहे G20मध्ये. ज्याला म्हणतात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. तर ज्या पायाभूत सुविधा ज्या डिजिटल क्षेत्रासाठी केलेल्या आहेत त्या आणखीन कशा खालपर्यंत पोचतील, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पेनिट्रेट टू द लोएस्ट लेवल, त्याकडे लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने G20 प्रेसिडेन्सी ही भारतासाठी खरोखरच पोषक आणि अनुकूल ठरली असंच म्हणावं लागेल. पण जसं मी म्हटलं तसं हे चॅलेंजेस आहेत. आता बघावं लागेल की देशातलं केंद्रातलं सरकार आणि राज्य सरकार हे जो चॅलेंज येत आहे ते अपॉर्च्युनिटीमध्ये, संधीमध्ये कसे दवडतील याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल.